नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये. शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2024 पीक विमा भरपूर जिल्ह्यामध्ये अजून प्रलंबित पीक विम्याचं वाटप होणं बाकी आहे. कारण टप्प्याटप्प्याने पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. कारण ज्या पद्धतीने नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान यासाठी लोकलाईटचा पीक विमा भरपूर जिल्ह्यामध्ये वाटप झालेला आहे. परंतु जे काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी क्लेम केले होते, अशा शेतकऱ्यांचा पीक विम्यासाठी शेतकरी खूप प्रतीक्षेत आहेत. आणि अशाच प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आता एका जिल्ह्याची अपडेट आहे शेतकरी मित्रांनो. कारण खूप शेतकऱ्यांना वाटते की ज्या पद्धतीनं लोकलाईटचा पीक विमा पडलेला आहे, नैसर्गिक आपत्तीतून झालेल्या नुकसानीचा पीक विमा पडलेला आहे, परंतु पोस्ट हार्वेस्टचा पीक विमा आमचा का पडत नाही? काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी आम्ही क्लेम केलेला आहे, परंतु पीक विमा का पडत नाहीत? तर शेतकरी मित्रांनो, पीक विमा वाटप ही एक संकल्पना बंद झालेली नाही आहे. पीक विमा वाटप हे प्रत्येक जिल्हा वेगवेगळ्या स्थितीत आहे, वेगवेगळ्या पद्धतीत वाटपाची पद्धत आहे. त्यामुळे वेगवेगळ्या जिल्ह्याचं वाटप वेगवेगळ्या तारखेला होऊ शकतं. आणि त्याच पद्धतीनं ज्या जिल्ह्यामध्ये याच्या अगोदर वाटप झालेलं आहे परंतु अजूनही प्रलंबित राहिलं आहे, त्याही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप होणारच आहे. परंतु सध्या आजच्या अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते, त्या शेतकऱ्यांच्या खात्यात कालच्या तारखेपासून पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकरीही कमेंट करत होते की आमचं काढणी पश्चात नुकसान भरपाईचा क्लेम कधी येणार? कारण काल 3/10 म्हणजे 3 ऑक्टोबर 2024 पासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झाली शेतकरी मित्रांनो. कारण खूप शेतकरी प्रतीक्षेत होते की बीड जिल्ह्यातील पीक विमा कधी येणार? कारण फक्त एका ट्रिगरमार्फतच त्या जिल्ह्याला पीक विम्याचं वाटप करण्यात आलेलं होतं. आणि काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केलेले शेतकरी प्रतीक्षेत होते आणि त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप कधी होईल अशी प्रतीक्षा खूप जणांची होती. तर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. कारण ज्या शेतकऱ्यांनी एकपेक्षा जास्त क्लेम केलेला आहे, क्लेम करण्याच्या पद्धती आपल्या 2-3 होत्या. नैसर्गिक आपत्तीतून स्टँडिंग क्रॉपमध्ये ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले तो वेगळा क्लेम झाला. परत पोस्ट हार्वेस्ट ज्या शेतकऱ्यांनी काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठी क्लेम केला त्या शेतकऱ्यांना पीक विम्याचं वाटप वेगळं. अशाच पद्धतीनं बीड जिल्ह्यामध्येही एकपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी म्हणजे एक क्लेमपेक्षाही जास्त क्लेम केले आहेत, त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम 2024चा पीक विमा पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं असं वाटू देऊ नका की इतर जिल्ह्यातला पीक विमा कधी येईल. तुमच्याही जिल्ह्याची व्यवस्थित अपडेट येताच अपडेट आपण चॅनलवर देणारच आहोत. परंतु बुलढाणा जिल्हा असो, परभणी जिल्हा असो, हिंगोली जिल्हा असो, लातूर जिल्हा असो, इतर जे जिल्ह्याचं अजून पोस्ट हार्वेस्टचे पैसे असो किंवा लोकलाईज क्लेमचे पैसे असो किंवा मिड टर्मचे पैसे असो, ज्या शेतकऱ्यांची अपडेट येतात तात्काळ चॅनलवरून व्हिडिओ येईल. त्यामुळे आजच्या अपडेटमध्ये फक्त आपली बीड जिल्ह्याची अपडेट होती शेतकरी मित्रांनो. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात झाली आहे. कारण फक्त तिथे लोकलाईज क्लेमचं वाटप करण्यात आलं होतं, पोस्ट हार्वेस्टचं वाटप प्रलंबित होतं, रखडलेलं होतं. आणि ते रखडलेलं पीक विम्याचं वाटप कालच्या 3 तारखेपासून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळं आता इतर जिल्ह्यातील पैसे कधी येणार हा प्रश्न सर्व शेतकऱ्यांना असेलच. कारण ज्या जिल्ह्यामध्ये विमा कंपनीकडे राज्य शासनाचा पीक विम्याचा हप्ता असो अथवा केंद्र सरकारचा हप्ता असो, ते हप्ते होताच पीक विमा वाटपाला सुरुवात होत असते. आणि त्याच वाटपाला ज्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये झालं आहे तशीच अपडेट पुढील काही दिवसामध्ये बुलढाणा जिल्हा असो, हिंगोली जिल्हा असो, वाशिम जिल्हा असो, सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत. त्यामुळं आता खूप शेतकऱ्यांचे पेमेंट स्टेटस बदलायला सुरुवात झाली आहे. आणि ज्याप्रमाणे स्टेटस बदलत आहेत याचा अर्थ हे तुम्ही समजून जावा की लवकरच तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत. कारण रब्बी हंगाम, खरीप हंगाम दोन्हीचेही स्टेटस अपडेट होत आहेत. आणि वेळोवेळी हे अपडेट होताच राज्य शासनाचा निधी येताच तात्काळ इतर जिल्ह्याचेही पीक विम्याच्या वाटपाला सुरुवात होणार आहे. त्यामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्टेटस या अगोदर बदललेले होते. कॅल्क्युलेशन होतं, कॅल्क्युलेशन झाल्यानंतर रक्कम दाखवायला सुरुवात झाली. आणि रक्कम दाखवल्यानंतर आता परत त्यांच्या खात्यामध्ये पोस्ट हार्वेस्टचे पैसे पडायला चालू झाले. त्यामुळे ज्या जिल्ह्यामध्ये अजून पोस्ट हार्वेस्टचा क्लेमचं वाटपच झालेलं नाही, अशा जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टचं वाटप होणार आहे. फक्त आता त्यांचं स्टेटस जरी दाखवत नसलं, कारण तुमचा क्लेम जरी केला असला, तो क्लेम जरी पोस्ट हार्वेस्टचा असेल, तिथे जर तुम्हाला स्टेटसमध्ये जर तो क्लेम दाखवला जात नसला तर तो क्लेमही दाखवला जातो आहे
कारण ज्याप्रमाणे राज्य शासन व केंद्र सरकारकडून निधी येताच त्या स्टेटसमध्ये बदल व्हायला सुरुवात होताच ते स्टेटस अपडेट व्हायला सुरुवात होतात. त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये आता सध्या स्टेटस अपडेट होत आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये लवकरच पीक विम्याचं वाटप होणार आहे. आणि मुख्यत्वे करून गोष्ट खूप जिल्ह्यामध्ये काढणी पश्चात नुकसान भरपाईसाठीचे पैसे अडकलेले आहेत पोस्ट हार्वेस्टचे. आणि त्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टचे पैसे अजून आले नाहीत, ज्याप्रमाणे आज कालच्या तारखेपासून बीड जिल्ह्याच्या पैशाच्या वाटपाला सुरुवात झाली आहे, त्या इतरही जिल्ह्याच्या वाटपाला लवकरात लवकर सुरुवात होणार आहे. फक्त राज्य शासनाचा निधी असो, केंद्र सरकारचा निधी असो, हा निधीची पूर्तता विमा कंपनीशी होताच विमा कंपनी तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे टाकायला सुरुवात करत असते. त्यामुळं बीड जिल्ह्याची अचानकच अपडेट आली. बीड जिल्ह्याचे काल शेतकऱ्यांना अचानक मेसेज आले आणि मेसेज आल्यानंतर समजलं की हे पैसे कशाचे आहेत. तर त्यांना लक्षात आलं की ज्या शेतकऱ्यांनी क्लेम एकपेक्षा जास्त क्लेम केलेत, म्हणजे एकपेक्षा म्हणजे ज्यावेळेस स्टँडिंग क्रॉपमध्ये पीक होतं त्यावेळेस एकदा केलेला क्लेम आणि त्याच्यानंतर पोस्ट हार्वेस्टचा दुसऱ्या वेळेसचा केलेला क्लेम, असे एकपेक्षा जास्त ज्या शेतकऱ्यांनी क्लेम केले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काल 3 तारखेपासून पैसे पडायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये अजून पोस्ट हार्वेस्टचे पैसे आलेले नसतील, ज्या जिल्ह्यामध्ये मिड टर्मचे पैसे आले नसतील, ज्या जिल्ह्यामध्ये लोकलाइज क्लेमचे पैसे आले नसतील, त्या सर्व शेतकऱ्यांचे पैसे पुढील काळामध्ये येणार आहेत. कारण राज्य शासनाचा हप्त्याची प्रतीक्षा जरी असली तरी विमा कंपनीला वेळोवेळी पैशाची पूर्तता केली जात आहे. कारण सध्या शेतकरी पूर्ण भयानक परिस्थितीत आहे. अतिवृष्टीच्या या जोंगळामध्ये अडकल्यामुळं शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती पीक विम्याची. कारण राज्य शासन आता कुठलीही गोष्ट सिरियसली घेऊन करण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसत आहे. कारण अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची परिस्थिती खूप खराब झालेली आहे. शेतकऱ्याजवळ आता जे खरीप हंगामाचं पीक होतं तेही मातीमोल झालं आहे. त्यामुळं आता राज्य शासनही ज्या ज्या शेतकऱ्यांचं प्रलंबित पीक विमे आहेत ते सर्व प्रलंबित पीक वाटपाला सुरुवात करते आणि त्याची सुरुवात काल बीडपासून झालेली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे बीडचे शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर पडायला सुरुवात झाली आहे त्याप्रमाणे इतरही जिल्ह्यातील पैसे लवकरात लवकर येतील. त्यामुळं इतर जिल्ह्यातील जे शेतकरी कमेंट करतील की आमच्या कुठल्या अजूनही ज्या ज्या जिल्ह्यामध्ये पोस्ट हार्वेस्टचे क्लेम केलेले नाहीत आणि ज्यांचे क्लेम पोस्ट हार्वेस्टचे केलेत परंतु पैसे मिळाले नाहीत, अशा शेतकऱ्यांनी कमेंट करावं, जेणेकरून त्याची अपडेट येताच आपण चॅनलवर तात्काळ व्हिडिओ बनवू. धन्यवाद मित्रांनो. अशाच नवनवीन अपडेटसाठी व नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.